नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपला आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त मस्त, इंटरेस्टिंग त्याचबरोबर मनोरंजक असणार आहे। आता मस्त, इंटरेस्टिंग, मनोरंजन एवढ्या तीन उपमा दिलेल्या आहेत, म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये नक्कीच काहीतरी खास असणार आहे याचा अंदाज तर तुम्हा सगळ्यांना आला असेल। मित्रांनो, स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। नेमकं काय घडणार या व्हिडिओमध्ये याचा थोडक्यात सारांश लगेचच पाहूया। तर आपण जाणून घेणार आहोत की आता इकडे अनिशा नावाची एक जीवाची आणि काव्याची मैत्रीण जीवाच्या घरी आलेली असते आणि आता तिने येताना एक फुलांचा बुकेसुद्धा आणलेला असतो आणि त्यानंतर ती काही अशा गोष्टींचा खुलासा करते की त्यामुळे आता नंदिनी ही जीवाला घटस्फोट देण्याचा टोकाचा निर्णय घेते। आता नंदिनीने तर जीवाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे, पण आता जीवासुद्धा नंदिनीला घटस्फोट द्यायला तयार होईल का, की त्याचबरोबर काव्या पार्थला घटस्फोट द्यायला तयार होईल, की कोण कोणाला घटस्फोट देणार, की कोणीच कोणाला डिवोर्स देणार नाही, नेमकं काय घडतं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घ्यायला। पण त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक आठवणीने करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका आणि पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पटापट चॅनलला सबस्क्राईब करताना लाईक करा, कारण तुमचे लाईक हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि मोलाचे असतात। त्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन त्याचबरोबर ऊर्जा मिळत असते। तर आता पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असं दिसतं की जीविका ही मैत्रीण काव्याची आपल्या घरी आली आहे असं नंदिनीला वाटतं। नंदिनी लगेच पुढे येते आणि त्या मुलीला हात मिळवत हाय जीविका ना असं म्हणते। त्यावरती मुलगी म्हणते नाही अनिशा, माझं नाव अनिशा आहे। त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी जीवा, वसुहत्या, त्याचबरोबर रम्या, मालिनी सगळेच आलेले असतात। तर लगेचच जीवाला बघून ती मुलगी म्हणायला लागते की अरे जीवा, तू हे घे, हाय, कॉंग्रॅच्युलेशन्स। त्याबरोबर लगेचच जीवा हा तिला बघून घाबरलेला असतो। तर अनिशा म्हणत असते हे घे म्हटलं म्हणजे मी बुके हे घे नाही या म्हटलेलं, बुकेकडे बघू नकोस, हे घे म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स घे। हा बुके मी काव्या मॅडमसाठी आणलाय, तुला माहीत आहे ना काव्या मॅडमना फुलं किती आवडतात ते आपल्या। त्याबरोबर मात्र आता इकडे जीवाकडे सगळेच जण आश्चर्यचकित होऊन पाहायला लागतात, कारण जीवाला काव्याची आवड निवड नेमकी कशी माहीत असणार हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। तर अनिशा म्हणत असते अरे जीवा, असा काय उभा आहेस, काव्याला बोलव ना, हाक मार तिला, मला बघायचं आहे लग्नानंतर ती कशी दिसते ते। आता काव्य अनिशाला बोटाने गप्प बसण्याचा इशारा करत असतो आणि ही गोष्ट घरातल्या इतर कोणाच्या जरी लक्षात आलेली नसली तरीसुद्धा नंदिनीच्या लक्षात मात्र बरोबर आलेली असते। इतक्यात खाली अनिशाचा आवाज ऐकून काव्या आलेली असते। आता अनिशाला पुढ्यात अचानक असं आलेलं बघून काव्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो। आता लगेचच अजिबात वेळ वाया न घालवता काव्या ही अनिशाला विचारते अनिशा, तू इथे अशी अचानक, म्हणजे काहीच न सांगता न कळवता। त्याबरोबर आता अनिशा सांगत असते अगं आरुषीकडून कळलं तुझं लग्न झालं ते, म्हणून मग म्हटलं तुला सरप्राईज द्यावं, तिच्याकडूनच तुझ्या घरचा पत्ता घेतला आणि डायरेक्ट इकडेच निघून आले। आणि त्याशिवाय जीवाचं घर मला माहीत होतंच की पहिल्यापासून। काय जीवा, घरी इन्व्हाइट केलंयस तू या आधीसुद्धा, मला येऊन गेली आहे मी तुझ्या घरनं, बरोबर ना। त्याबरोबर मात्र आता काव्या ही अनिशाला म्हणायला लागते चल ना आपण वरती जाऊन खोलीत गप्पा मारत बसूया माझ्या, ये माझ्याबरोबर चल। त्याबरोबर आता लगेचच अनिशा म्हणते अगं हो, पण त्याआधी मला जरा तुझ्या कुटुंबाची ओळख तर करून दे। त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते खोलीत जाऊन बोलूयात ना आपण अनिशा। आणि मग आता काव्या ही अनिशाला घेऊन खोलीत आलेली असते। त्यानंतर आता पार्थसुद्धा खोलीत आलेला असतो, कारण त्याला काही महत्त्वाच्या फाईल्स घेऊन ऑफिसला जायला निघायचं असतं। आता पार्थची थोडी चिडचिड झालेली असल्या कारणामुळे त्याचा मूड हा फार काही चांगला नसतो। तो काहीही न बोलता तिकडनं जात असतो। जो पार्थ नेहमी हसत ऑफिसला जात असतो, काव्याला स्वतःची काळजी घे, काही लागलं तर मला कॉल कर असं म्हणत असतो, तो आज तिला काहीच न बोलता जात असतो। मग काव्या स्वतःहूनच पार्थला हाक मारत म्हणते व्यवस्थित जा ऑफिसला, कार नीट ड्राईव्ह करा। कोणीतरी असं म्हटलं आहे की
तोंडावरती साखर आणि डोक्यावरती बर्फ असावा माणसाच्या, म्हणजे दिवस आणि आयुष्य सुंदर आणि छान जातं. त्याबरोबर आता पार्थला आठवतं की ही गोष्ट तर त्यानेच काव्याला सांगितलेली होती की जिभेवर नेहमी साखर ठेवायची आणि डोक्यावर बर्फ. मग समोरची व्यक्ती आपल्याला काही बोलली तरी तिला प्रत्युत्तर करताना आपण जरा विचारच करतो, पण तरीसुद्धा काव्याला काही उत्तर न देता तो लगेचच तिकडनं पुढे निघून जातो. आता इकडे अनिशा ही काव्याला म्हणत असते, काव्या, अगं हे तर पार्थ जिजू ना, म्हणजे नंदिनी ताईचे मिस्टर. मग हे इथे तुझ्या आणि जीवाच्या रूममध्ये काय करत होते? हे इथे कशाला आले? त्यावर आता काव्या ही पहिला तर खोलीचा दरवाजा बंद करून घेते आणि अनिशाला सांगते इथे बस, आणि त्यानंतर ती तिला सांगायला लागते हे नंदिनी ताईचे हस्बंड नाही, हे माझे हस्बंड आहेत. त्याबरोबर आता लगेचच अनिशा म्हणते, व्हॉट, तुझे मिस्टर? आणि मग जीवा? अनिशा, अगं काय बोलतेस तू हे काव्या, असं सगळं रिॲक्ट करायला लागते. त्यावर काव्या तिला म्हणते, पहिली गोष्ट तू जरा हळू बोल आणि आता जीवाचं नाव माझ्या पुढ्यात पुन्हा पुन्हा घेऊ नकोस. आणि मग ती तिला घडलेला सर्व प्रकार एक्सप्लेन करायला लागते. ती तिला सांगत असते की नंदिनीताईचं आणि पार्थचंच लग्न ठरलं होतं, पण ऐन मुहूर्तावर मूर्ख दीपकने नंदिनीताईला किडनॅप केली आणि त्यामुळे नंदिनीताई लग्नातून पळून गेली असा गावकऱ्यांचा समज झाला आणि म्हणून गावकऱ्यांनी माझं लग्न जबरदस्तीने पार्थबरोबर लावून दिलं. एकतर तुम्हाला चौघांच्या खांद्यावर जावं लागेल किंवा मिरवणुकीतून वाजत गाजत जावं लागेल असं लोकांनी आम्हाला सांगितलं आणि त्यामुळे आमच्या घरच्यांना सुखरूप त्या गावातून बाहेर पाडण्यासाठी आमच्या पुढे लग्नाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक उरला नाही. हे सगळं ऐकून अनिशाला खूप मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता जीवा हा खोलीमध्ये कसला तरी विचार करत शांत बसलेला असतो. नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते आणि ती जीवाला म्हणत असते, जीवा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, पण त्याचं उत्तर तुम्ही मला अगदी खरं खरं द्यायचं. त्यावर जीवा म्हणत असतो, विचार, काय विचारायचं आहे तुला? त्यावर नंदिनी म्हणते, पण मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अगदी खरं खरं द्यायचं आणि मी 2 प्रश्न विचारणार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाहीमध्ये द्यायचं आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सविस्तर द्यायचं. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी, उगाचच्या उगाच कोड्यात बोलू नकोस. जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. मी कधीच खोटं बोलत नाही, त्यामुळे मला तुला खोटं सांगण्याची काही गरजच पडणार नाही. तुला जे प्रश्न पडलेत ते तू विचारू शकतेस. बोल पटापट, तुला काय विचारायचं आहे ते. आता अजिबात वेळ वाया न घालवता नंदिनी सरळ मुद्द्यालाच हात घालते आणि मग ती जीवाला विचारायला लागते की मघाशी ज्यावेळेस अनिशा आली त्यावेळेस मी तुमच्याकडे बघत होते, तुम्ही जरा मला अनकम्फर्टेबल वाटलात. त्याबरोबर जीवा सांगत असतो, अचानक एखादी मुलगी आपल्या घरात अशी येते, थोडं अनकम्फर्टेबल व्हायला होऊ शकतं, बस, बाकी काही नाही. त्यावर नंदिनी म्हणते, त्या मुलीने जेव्हा काव्याला बोलवा असं म्हटलं, काव्या कुठे आहे, लग्नानंतर तिला बघायचं आहे वगैरे, त्यावेळेस तुमचा चेहरा पडला, तुम्ही तिला इशारा करत होतात गप्प बसण्यासाठी, असं का, असं विचारते. त्याबरोबर आता जीवा हा काही उत्तर देत नसतो. त्यावर नंदिनी ही जीवाला म्हणत असते, जीवा प्लीज गप्प राहू नका, जे काही असेल ते प्लीज माझ्याशी खरं बोला. कारण काय आहे ना, आपल्या दोघांमध्ये क्लिअरिटी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला त्या दिवशी ते शोपीससुद्धा भेटले होते आणि त्यावेळेससुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारले होते, पण त्यावेळेस तुम्ही मला उत्तर देणं टाळलं होतं. आता तरी प्लीज उत्तर देणं टाळू नका, जे खरं असेल ते सांगून टाका. त्याबरोबर जीवा हा लगेचच नंदिनीला म्हणतो, ठीक आहे, मी तुला सगळं खरं सांगेन, पण त्याआधी तू मला वचन दे की हे सगळं तू कधीच कोणाशी बोलणार नाही. नंदिनी म्हणते, ठीक आहे, बायको म्हणून मी तुम्हाला वचन देते की तुम्ही माझ्याशी सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीचं बाहेर कुठेही उच्चारण करणार नाही. त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, आता जे काही मी सांगणार आहे ते खरंच तुझ्यासाठी खूप त्रासदायक असेल, त्यामुळे शांत बस आणि शांतपणे ऐकून घे आणि प्लीज प्लीज चुकीचा कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस. तुला जर काही चुकीचा प्रश्न पडला तर तो ताबडतोब मला विचार आणि मनातल्या शंकेचं निरसन कर. त्यावर लगेच नंदिनी म्हणते, तुम्ही बोलायला सुरुवात करता. मग आता जीवा हा नंदिनीला सांगायला लागतो, नंदिनी, मी आणि काव्या एकमेकांना खूप आधीपासून ओळखत होतो. तुझी आणि पार्थदादाची भेट होण्यापूर्वीपासून, तुमचं लग्न ठरण्या अगोदरपासून मी आणि काव्या एकमेकाच्या प्रेमात होतो, कारण आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आणि अनिशा आमची कॉलेज फ्रेंड आहे, म्हणून तिने डायरेक्ट काव्याला बोलव असं मला सांगितलं, कारण तिला आरुषीकडून कळलं काव्याचं लग्न झालं आहे, ते सुद्धा तिला माझ्या घरात तिचं लग्न झालं आहे हे कळलं, पण तिच्या लक्षात ही गोष्ट नव्हती की तिचं लग्न कोणाबरोबर झालं आहे.
काव्याचं लग्न आणि माझ्या घरचा पत्ता हे ऐकल्यावर तिच्या लक्षात असंच आलं की काव्याचं लग्न हे माझ्याबरोबरच झालं असेल, म्हणून ती सरळ येऊन माझ्याशीच काव्याबद्दलची चौकशी करायला लागली. खरं तर तुमचं लग्न ज्यावेळेस ठरलं होतं त्यावेळेस मला आणि काव्याला खूप आनंद झाला होता. आम्हाला वाटलं होतं की आता आपल्या मोठ्या भावंडांचं लग्न ठरलं म्हणजे आपला मार्ग अगदी क्लिअर होऊन गेला. आम्ही लवकरात लवकर घरातल्यांना सांगायचं असं मी ठरवत होतो. पण काव्याची तशी इच्छा नव्हती. काव्याचं मत होतं की अजून आपण दोघंही सेटल नाही आहोत, आपलं कशातच काही नाही आहे, अजून आपलं शिक्षणही अपुरं आहे, म्हणून आपण शिक्षण पूर्ण करायचं, तू सेटल हो, मला माझी परीक्षा क्लिअर करू देत, त्यानंतर आपण घरच्यांना सगळं सांगून टाकू, असं आमचं ठरलं होतं. आम्ही एकमेकावर जीवापाड प्रेम करायचो. आम्ही एकमेकांबरोबर खूप ठिकाणी फिरलो. आम्ही खूप मजा केली आहे एकत्र. आमच्या अख्ख्या कॉलेजमध्ये सगळ्या फ्रेंड्सना माहीत होतं की जीवा आणि काव्या या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आणि तू मगाशी अनिशासमोर जे नाव घेतलंस जीविका, तर अशी कोणतीही मुलगी अस्तित्वात नाही आहे. जीविका म्हणजे जीवा आणि काव्या यांच्यापासूनच जीविका हा शब्द आम्ही बनवला होता. आणि जीविका हे नाव माझंच काव्याने तिच्या मोबाईलवरती सेव्ह केलं होतं, जेणेकरून कोणालाच संशय येऊ नये की हा मी आहे. आता हे सगळं ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्काच बसतो. नंदिनी जीवाला म्हणत असते की जर हे सगळं तुम्हाला आधीपासून माहीत होतं तर मग तुम्ही मला हे आधीच का नाही सांगितलं. त्यावर जीवा म्हणत असतो, मी तुला सगळं सांगायला आपल्यामध्ये तशी परिस्थिती उरली होती का? तुला आठवत नाही आहे आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं ते? त्यावर नंदिनी म्हणत असते, याचा अर्थ माझ्याशी लग्न तुम्ही फक्त काव्याला धडा शिकवता यावा यासाठी केलं. त्यावर जीवा तिला म्हणत असतो, नाही, मी तुझ्याशी लग्न तुझ्याबद्दल सहानुभूती वाटली म्हणून केलं. लोक तुझ्या कॅरेक्टरबद्दल बोलत होते, ते मला आवडत नव्हतं. तर दुसरीकडे आता अनिशा ही काव्याला विचारत असते, मग जीवाने काहीच नाही केलं? त्याबरोबर काव्या ही अनिशाला सांगत असते की नाही. आणि आता त्याने नंदिनीताईबरोबरचं नातं एक्सेप्टसुद्धा केलेलं आहे. आता नंदिनीताई आणि ते दोघं एकत्रच राहणार आहेत असा त्याने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता माझा आणि जीवाचा संबंध जवळपास संपतच आलेला आहे. माझ्याकडून जरी माझं त्याच्यावर अजूनही प्रेम असलं तरीसुद्धा त्याचं आत्ता माझ्यावरती प्रेम नाही आहे. आता आमचं लग्न कधीच होऊ शकत नाही. आता जीवा आणि काव्या कायमचं वेगळं झाले अनिशा, त्यामुळे पुन्हा आमचं नाव कधीच एकत्र घेऊ नकोस कोणासमोरच, आणि हे सगळ्यांना सांग असं म्हणत असते. त्यावर जीविका म्हणते, इट्स रिड्युक्युलस, मला खरंच खूप मोठा धक्का बसला आहे. हे सगळं काय घडलं आणि कसं झालं? अगं तुम्ही दोघं एकमेकांवरती फक्त प्रेम नव्हता करत, तुम्ही प्रेमात वेडे झाला होतात एकमेकांच्या. काव्या, मी हा बुके खरं तर तुझं लग्न झालं जीवाबरोबर ह्या खुशीमध्ये तुला द्यायला आणला होता, पण आता तुला हा बुके देण्याची मला अजिबात इच्छा उरली नाही आहे आणि इथे थांबण्याची सुद्धा इच्छा उरली नाही आहे. मी निघून जाते, प्लीज, बाय. तर दुसरीकडे आता नंदिनी ही काहीच बोलत नसते, ही गप्पच बसलेली असते. मग जीवा तिच्याकडे येतो आणि तिला म्हणत असतो, नंदिनी काय झालं आहे? अशी गप्प नको ना राहूस, प्लीज काहीतरी बोल. हे बघ, जर तू अशी गप्प राहिलीस ना तर घडलेल्या गोष्टींचा तुला खूप त्रास होईल. आणि अगं मी खरं सांगतो, घडलेल्या गोष्टींमुळे तुलाच काय, मलासुद्धा खूप त्रास झाला आहे, काव्यालासुद्धा खूप त्रास झाला आहे, पण तरीही आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यावर नंदिनी म्हणते, हे तुम्ही मला सांगताय जीवा? अहो माझ्या आयुष्यात किती घटना घडल्या. माझ्याच लग्नाच्या दिवशी मला किडनॅप केलं गेलं, त्यानंतर माझं लग्न तुमच्याबरोबर झालं आणि तरीसुद्धा ते सगळं विसरून मी आता पुढे आयुष्याला सुरुवात केली होती, तर आता ही आणखी एक तिसरी गोष्ट येऊन माझ्या पुढ्यात उभी राहिली आहे. कसं विसरू मी हे? आणि आता मी एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे सगळ्याच गोष्टी सोप्या होतील. त्यावर आता मात्र जीवाला प्रश्न पडतो की नंदिनीने नेमका काय डिसिजन घेतला आहे. जीवा लगेचच नंदिनीला विचारतो, नक्की काय ठरवलं आहेस तू नंदिनी? हे बघ, प्लीज कोड्यात बोलू नकोस, जे काही असेल ते स्पष्ट आणि क्लिअर बोल. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते की मी असा निर्णय घेतला आहे, जे काव्याने ठरवलं होतं तेच योग्य आहे. आपण चौघं एकत्र राहू शकत नाही. अर्थात मी काव्या आणि पार्थच्या नात्याबद्दल काही बोलणार नाही, पण आपल्या नात्याबद्दल बोलण्याचा मला पूर्ण हक्क आहे. आपण डिवोर्स घेऊया जीवा, त्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता, तुम्ही तुमच्या मार्गात मोकळे व्हाल. तर दुसरीकडे आता पार्थ हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो विचार करत असतो की हळूहळू काव्यामध्ये थोडा थोडा का होईना पण बदल होत चाललेला आहे. एवढ्या दिवसांपासून मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण आत्ता कुठे ती समजायला लागली आहे आणि हळूहळू आमचं मैत्रीचं नातंही पुढे सरकायला लागलं आहे. म्हणजे कदाचित आमच्यात पुढे जाऊन काहीतरी निर्माण होऊ शकतं.
पुढे जाऊन सर्व काही व्यवस्थित होईल अशी एक भाबडी आशा पार्थच्या मनाला लागून राहिलेली असते. तर दुसरीकडे अनिशा येऊन गेल्यानंतर काव्याचा मूड हा जरा ऑफ झालेला असतो, कारण पुन्हा घडून गेलेल्या जुन्या गोष्टी उकरून वरती आलेल्या असतात. मग आता नंदिनी ही काव्याच्या रूममध्ये आलेली असते आणि आता ती काव्याला म्हणत असते, काव्या, तू घेतलेला निर्णय मला पटलेला आहे. बेस्ट ॲडव्होकेटचा नंबर शोधून काढ, जो मला आणि जीवाला लवकरात लवकर डिवोर्स मिळवून देऊ शकेल. मला जीवाला घटस्फोट द्यायचा आहे. आता हे ऐकून काव्याला खरंच खूप मोठा धक्का बसतो. काव्या म्हणत असते, काय, तू आणि जीवा वेगळे होत आहे? ताई, तुम्ही काही करत असलात तरी आता मी पार्थना घटस्फोट नाही देणार आहे. त्यावर नंदिनी म्हणते, काव्या, मला जीवाने तुझ्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल सगळं सत्य सांगून टाकलं आहे आणि आता घटस्फोट पार्थला द्यायचा की नाही हा निर्णय तुझा आहे, पण मी जीवाला घटस्फोट देणार आहे. त्याबरोबर काव्या म्हणत असते, ताई, मला ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती की अनिशाच्या येऊन जाण्यानंतर तू जीवाला खरं विचारणार आणि तो तुला सगळं सांगणारसुद्धा, पण तरीसुद्धा मी पार्थना घटस्फोट नाही देणार. कारण ज्यावेळेस माझी साथ सगळ्यांनी सोडली, अगदी माझ्या प्रेमाने म्हणजे जीवानेसुद्धा माझी साथ सोडली, माझ्या जन्मदात्या आईवडिलांनीसुद्धा माझी साथ सोडली आणि मला दरीत ढकलून दिली, त्यावेळेस पार्थने माझा हात धरला आणि मला आधार दिला. त्यांनी माझ्याशी लग्न केलं, पण आजपर्यंत नवरा म्हणून त्यांनी माझ्यावरती कधीच हक्क नाही सांगितला. उलट नवरा म्हणून कायम त्यांनी माझी साथ दिली, माझी बाजू घेतली. त्या दिवशी मंगळसूत्र माझ्यापासून हरवलं होतं, पण तरीसुद्धा सगळ्यांच्या समोर तेच म्हणाले की मी काव्याला सांगितलं मंगळसूत्र घालू नकोस, म्हणून तिने मंगळसूत्र घातलं नाही. त्यानंतर वसुहत्या जेव्हा जेव्हा मला घालून पाडून बोलत असतात, त्यावेळेस दुसरं कोणी जरी मध्ये बोलत नाही तरीसुद्धा पार्थ कायम वसुहत्यांना मध्ये बोलून उत्तर देतात आणि मला उलटंपालटं बोलू देत नाही. त्या दिवशी ज्यावेळेस मी एकटी इथे येऊन शॉवरखाली भिजत होते, स्वतःला त्रास करून घेत होते, माझी चिडचिड होत होती, त्यावेळेस पार्थने मला समजावलं, मला थांबवलं. त्या दिवशी वसुहत्यांच्या बोलण्यावर रागवून मी कडुलिंबाचा पाला खाल्ला. माझं तोंड कडू झालं होतं, पण त्यावेळेस पार्थनेच माझ्यासाठी गोड आणलं आणि मला शांत केलं. एवढं सगळं माझ्यासाठी ते करत आहेत. आमच्यात प्रेमाचं जरी नातं नसलं तरीसुद्धा मैत्रीचं नातं नक्कीच निर्माण होऊ शकतं, आणि जरी नाही झालं तरीसुद्धा मी त्याला घटस्फोट दिला तरी पुन्हा जीवाबरोबर मी एकत्र येऊ शकणार नाही. प्लीज, मला वाटतं तू सुद्धा तुझा निर्णय बदल. आणि मग आता नंदिनी काहीही उत्तर न देता काव्याच्या खोलीच्या बाहेर आलेली असते. आता ती पुढे जात असताना जीवा तिच्या समोर येतो आणि तिला म्हणायला लागतो, नंदिनी, ऐकून घे ना एकदा माझं, प्लीज. उगाच रागाच्या भरात टोकाचा निर्णय घेऊ नकोस. अगं, एकदा सगळ्या गोष्टींचा सारासार विचार कर ना. मला तुला सगळं सांगायचं होतं, पण मला सांगण्याला वेळच नाही मिळाला, म्हणून मी तुला काही सांगू शकलो नाही. आणि राहिला प्रश्न, मी तुला खरं सांगितलं नाही याचा, पण शेवटी तुला खरं कळलंच ना. आणि अगं, परिस्थितीच अशी नव्हती की मी तुझ्याशी खरं बोलू. हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड होतं ना की वेळच नाही मिळाला गं तुला सगळं सांगण्यासाठी. आणि प्लीज, तू कोणताही टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा या गोष्टीचा विचार कर की तुझ्या आईला नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला आहे. अगं, आत्ता कुठे बरी होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुन्हा जर हे सगळं त्यांना कळलं ना तर पुन्हा काहीतरी अघटित घडेल गं. त्यामुळे प्लीज एकदा सगळ्या गोष्टींचा चहूबाजूंनी विचार कर. नंदिनी जीवाला फक्त एकच शब्दात उत्तर देते, आजपर्यंत कायम फक्त सगळ्यांचाच विचार करत आली आहे जीवा, आणि यापुढे सुद्धा तेच करू. त्याबरोबर मात्र आता जीवा गप्पच राहतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, नंदिनीने हा जो काही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्य आहे का चुकीचा? आणि आता काव्या पार्थना घटस्फोट देईल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर तसेच कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच छान छान प्रकारे आनंद घेता येईल. धन्यवाद.